दरम्यान भाजपचे उमेदवार मोहन मतेंच्या प्रचारात बावनकुळे सहभागी झालेत। राज्यात महायुतीच्या बाजूने वातावरण असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं म्हणणं आहे। महायुतीचं बहुमताचं सरकार येणार, चंद्रशेखर बावनकुळेंनी हा विश्वास व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला मान्य नसल्याची टीका त्यांनी केली आहे। सांगणार कसा सुरू आहे प्रचार? आज आमचे दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मतेजी यांच्या प्रचारार्थ मी आलो आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने वातावरण आहे आणि मला असं वाटतं की आमचं सरकार हे चांगल्या बहुमताने येईल। काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा खोटारडेपणा आता जनतेला मान्य नाही, त्यांचा जाहीरनामा मान्य नाही। आता आमचा जाहीरनामा हा जनतेला पटतो आहे आणि म्हणून जनता आम्हाला मत देईल। रोहित पवार असो किंवा नाना पटोले ते म्हणतात की महाविकास आघाडीचं सरकार येणार 23 तारखेला। मुंगेरी लाल के हसीन सपने बघता है, त्यांना हे माहिती आहे की ते लोक कधी सत्तेवर येऊ शकत नाही, कारण तिघही हे आपसात भांडतात आहे। तिघांचे कम्युनिकेशन नाही आहे। आमच्यामध्ये महायुतीमध्ये प्रचंड मोठी ताकद आमच्यासोबत आहे। पंकजा मुंडे म्हटलं की बटोगे तो कटोगे हा याची गरज महाराष्ट्रात नाही। नाही, आता पंकजा मुंडेंचा प्रचार करण्याची भूमिका वेगळी आहे, त्यांनी त्यांच्या उद्देशाने बोललं। पण आमचे योगीजी असे म्हटले, हम एक है तो सेफ है, हम एक है तो सेफ है। ते बरोबर आहे, हम एक है तो सेफ है। या हिंदुस्थानातले सर्व जनता एकत्र असेल तर सेफ राहील, नाही तर पाकिस्तानसारखे आक्रमण होतात। पाकिस्तानी लोक या ठिकाणी कारवाया करतात, पाकिस्तानी विचाराचे लोक त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करतात, समाजात तेढ निर्माण करतात। त्यामुळं हम एक है तो सेफ है असं म्हटलं आहे। काल देवेंद्र भाऊ पण पिंक जॅकेट घालून होते, आज तुम्ही पण पिंक जॅकेट घालू नये, पिंक थीम आहे का? अजितदादा पण पिंक जॅकेट घालतात? नाही, आता आमचं ते योगायोग आहे, आमच्याकडे जे जॅकेट आहे ते आम्ही घालतो, पण ठरवून घालत नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर।